यस बघा कंपल्सरी 3 खेळाडू 40+ चे तुम्हाला खेळवावे लागणार आहेत. हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मला वाटतं पहिली मॅच खेळतीय टीम HD डॅशर्स 12th वन. दोन्ही टीमचे कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती आली आहे. महेश जोशी आणि नवनाथ पाटील. पहिला चेंडू कैलास बॉलिंग ट्रॅक वरती वाईटचा इशारा पंचांकडनं अतिरिक्त न सुरुवात झाली. ऑफ द मार्क टीम HD डॅशर्स. पहिली मॅच खेळती HD डॅशर्स आणि दुसरी मॅच टीम पाटील वॉरियर्स खेळताना पाहायला मिळतात. उडवला फटका मिसलामिंग बॉल हवेत. बॉल खाली क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाहीये. पहिला धक्का टीम HD डॅशर्सला बॅटर बाद. असेल प्रत्येक षटकाराला भूषणजी म्हात्रे आणि भूषणजी म्हात्रे साहेबांकडनं तब्बल 500 रुपये. केदारजी जोशी साहेबांकडनं देखील या दोघांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. जगदीशजी म्हात्रे साहेबांकडनं देखील यतीशजी म्हात्रे साहेबांकडनं देखील षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. टोटल 1500 रुपये दिले जातील. उडवला इनफिल्डच्या वरनं बॉल हवेत आहे. अडवलाय बॉल. 2 धावा. 2 धाब्याने धावफलक 3 या अंकावरती जाऊन पोहोचताय. गडबड एवढी करू नका कॉमेंट्री बॉक्स मध्ये. प्राइजेस नक्कीच आपण पुकारणार आहोत. टाइमर देखील या ठिकाणी ऑन केला. 2 चेंडू 3 धावा झाल्यात. बॉलर तयार. पुढचा बॉल. बाची खेळा सूरज. चेंडू खाली कोणती मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक टीम HD डॅशर्सला बॅटर बाद. जोशीला आता मैदान सोडावं लागते आणि मला वाटतं ओव्हर देखील फिनिश होईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनतील त्या म्हणजे 3 धाबा. मला वाटतं मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये अशा पद्धतीने लवकर ओव्हर फिनिश झाली होती आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील लवकर ओव्हर फिनिश झाली. जवळपास मला वाटतं 3 चेंडू मध्ये ओव्हर फिनिश झाली. नवीन बॅटर आता नवीन बॅट्समन कोण आहेत? नवनाथ आहेत स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर संपली आहे दादा. ओव्हर संपली आहे. नवनाथ साठी सुवर्ण संधी आहे. निलेशजी पाटील आणि भूषणजी म्हात्रे साहेबांकडनं षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि यतीशजी म्हात्रे यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सध्या खेळपट्टीवरती आहेत. बॉलर आता क्रीज येतात. पहिला बॉल उडवलाय आडव्या बॅटनं. सुशांत आहेत बॉल पर्यंत पोहोचलात. फेकी करतील दरम्यान एकच सिंगल. स्ट्रायकिंग एंडला आता करण असतील. एका धाब्यानं 4 धावा. 40+ चे नियम आहेत काहीशे की 40+ चे बॅटर 40+ चा बॉलर 40+ जर संपली बॅटिंग लाईनअप तर ओव्हर त्या ठिकाणी फिनिश. हे नियम आपण
जेव्हा 40+ खेळतो तेव्हा देखील पाहतो 45+ जे बॅटर असतात ते बॅटर जर बाद झाले संपले तर ओव्हर त्या ठिकाणी फिनिश होते. उडवलाय मिडल केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. लाजवाब फटका करण मालीच्या बॅटमन षटकार आला. अशा फटक्यांची गरज देखील आहे टीम HD डॅशर्सला, कारण पहिली ओव्हर लवकर संपली. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगली बॅटिंग करण माई करतायत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल पायांवरती स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत आणि त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कारण धावफलक आता पुढे सरकेल 14 धाबा धावफलकावरती. 14 ऑन कार्ड 14 धाबा. चांगली बॅटिंग करण माईकडनं HD डॅशर्स. पुल केलं गॅप मध्ये आहे आणि हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. भरपूर चांगली बॅटिंग करण मालीकडनं पाहायला मिळते. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचल. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती अगदी छाती जवळ बॉल आला होता. पुल केलं जरूर बॅटच्या अगदी स्टिकर वरती बॉल लागला, परंतु गॅप होती स्क्वेअर लेग रिजनला, त्यामुळेच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील निघून जातोय. पुढचा बॉल क्रिश पाटील. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. हवे ते बॉल मला वाटतं झेल ड्रॉप नाही केली आहे. लेग बायचा इशारा पंचांकडनं, म्हणजे एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि एका धावेनं धावफलक आता 19 वरती. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा पंच करतात. पुढचा बॉल फुल टॉस. सुशांत ऍक्शन मध्ये, कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. नवनाथला आता मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 3. नवनाथ बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर साहिल जोशी मैदानाच्या आतमध्ये. उल्लेख आपण हाच करत होतो आता या मॅच मध्ये सुशांतला ओव्हर देतील की नाही, पण आता मला वाटतं नाही, झालं भरलं, कोठा झालाय यंदाच्या हंगामाचा. मला वाटतं 4थी ओव्हरला येऊ शकतात, पण करण जोपर्यंत आहेत मला वाटतं तोपर्यंत तरी सुशांत पाहायला मिळणार नाही. साहिल जोशी आलेत नवीन बॅटर, देखील चांगल्या दमखमाचे आहेत, चांगले बॅटिंग ते करू शकतात. साहिल जोशी खरं तर बॉलिंग साठी जास्त ओळखला जातो, परंतु आज बॅटिंग देखील करावी लागेल. प्रीमियर लीग खेळत असताना जे रेग्युलरचे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं हीच अपेक्षा असते की आता ते ऑलराऊंडर खेळ दाखवतील. सध्या खेळपट्टीवरती बॅटर म्हणून करण आहेत, परंतु आता साहिलला देखील चांगला खेळ करावा लागेल. नवीन गोलंदाज जतीन पाटील. बॅटची कडा लागली, बॉल थांबवला जाईल. अवि ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. अखेरकर त्याच्याजवळ पण एक बॉल गेला, नाहीतर नुसते उभे होते. खरं तर त्या रिझनला बॉल जास्त जात नाहीये.
बॉलर तयार अराउंड द विकेट. पुढचा बॉल. ओहो सूरज तळे झेल झाली ड्रॉप. बॅटची कडा लागली होती. साहिल जोशीला पहिलं जीवनदान मिळतंय. डॉट बॉल येतोय. आणि बघा मैदानाच्या लेग साइडला गणेशजी पाटील यांनी वडापावचा स्टॉल देखील टाकलाय. जर कोणाला वडापावचा आनंद घ्यायचा असेल नक्कीच तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जा. अराउंड द विकेट. बॉलर तयार. फटका चांगला डीप मिड विकेटला. खेळाडू सुशांत पोहोचतात बॉल पर्यंत. एक्साइटमेंट भरपूर जास्त आहे त्यामुळेच भरपूर लांब थ्रो केला. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफल. एखादा 21. जणू काही वादळ सुरू होतं करणचं ते कुठेतरी थांबलंय. कारण करण आहेत खेळपट्टीवरती परंतु आता त्याला चांगली बॅटिंग या क्षणाला करावी लागेल. कारण मागच्या 3 बॉलवरती फक्त 2च धावा आल्यात. एक डॉट आलाय. भरपूर चांगली गोलंदाजी जतीन पाटील कडनं केली जाते. 4 ओव्हरची मॅच आहे. लिमिटेड ओव्हर. पुढचा बॉल. फुल टॉस आणि बॉल हवेत खेळत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मी म्हटलं की करण नावाचं वादळ थांबलं मैदानात. पण करणने सांगितलं की पहिला चेंडू मी चेक करत होतो. सिंगल काढली होती परंतु त्यानंतर हा स्ट्रोक चांगला खेळलात. फुलटॉस दिशा दिली है. बॉल अडवला. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. धोका सेकंडला बॅटर. आणि मला वाटतं करणला जवळपास मैदान सोडावं लागू शकतं. तिसऱ्या बंधाची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्ट सिग्नल. मला वाटतं आउट असणार आहे. आणि येस ओयूटी बॅटर होईल बाद. धक्का. आणखीन एक मोठा धक्का टीम HD डॅशर्सला. करण बॅक टू द डगआउट. यानंतरची मॅच टीम दीपेश एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम समायरा 11. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी एक इनिंग नंतर यायचं. यानंतर दोन्ही टीम कॅप्टन एक इनिंग नंतर टॉस साठी या. परत पुकार दिला जाणार नाही. दीपेश एंटरप्राइजेस आणि समायरा 11. नवीन बॅटर तनिष येतात. तनिष केने. पुढचा बॉल. बॅकफूट वरती जाऊन फटका चांगला खेळत आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरकार गेलाय चौकार. 13वा खेळाडू. धावफलक 32. 32 धावा. नेम बाकी चांगला मारलाय हा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. बिचारा झोपला होता तो उठलाय. तीन ओव्हरचा समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 32. 32. आणि आता सुशांत पाहायला मिळतील. मी उल्लेख केला होता जोपर्यंत करण आहे तोपर्यंत सुशांत येणार नाही. परंतु आता सुशांत आलेत. पुन्हा एकदा परत उल्लेख करावा लागेल. तो आलाय आणि आता 33चा रेकॉर्ड तो मोडेल. पहिला बॉल हवेत आहे. प्रयत्न चांगले केले मात्र बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सध्याच्या सिच्युएशनला पाहिलं तर सुशांत पाटील ऍज अ बॅटर म्हणून ऑल ओव्हर भिवंडी तालुक्यामध्ये बेस्ट फिनिशर म्हणून आहेत. पण बॉलर म्हणून ओढी प्रीमियर लीग मध्येच त्याचा धूर काढला जातोय. सोपताच ठेवलं त्याला. पुढचा बॉल.
हा चेंडू चांगला टाकलाय. अखेरकार मी म्हणेन की 8वा बॉल त्यानं या ओळी प्रीमियर लीग मध्ये टाकलाय आणि आता 8वा बॉल त्याने कुठेतरी चांगल्या लाईन आणि लेंथ वरती टाकलाय. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कमबॅक करू शकतो सुशांत, कारण चौकार खाल्ला त्यानंतर चांगल्या टप्प्यावरती आणि अशाच टप्प्यावरती आता बॉलिंग त्याला टाकावी लागणार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तनिष कणे असतील. सुशांत उडवला बॉल, हव्या त्या गॅप मध्ये आहे बॉल, अडवलाय. वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग झाली आणि 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 39 धावा. मला वाटतं जवळपास 50च्या आतमध्ये रोखलं जाऊ शकतं टीम HD डॅशर्सला. सुशांत, सूरज, जतीन, चांगली स्टारकास्ट पाटील वॉरियर संघाकडे आहे. अफील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मला वाटतं दांडी गुल झाली आहे बॅटरची. धक्का आणखीन एक टीम HD डॅशर्सला. बॅटर तनिष बॅक टू द डगआउट. दीपेश पाहायला मिळतील. विकेट आली आहे. जर हॅट्रिक सुशांतनं घेतली तर माझ्याकडनं त्याला 500 रुपये दिले जातील. विकेट आली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दीपेश आलात. पहिली विकेट तर आली आहे. दुसरी येऊ शकते मात्र बॉल मिसिंग ऑफ आपल्याला पाहायला मिळालं आणि एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आणि मला वाटतं सूरज तिकडनं एकच गोष्ट बोलले की षटकार नको खाव, बाकी जसं टाकायचं तसं टाक. 40 धावा धावफलकावरती. 50च्या आत रोखलं गेलं. वादळ शांत झालं कारण एका क्षणाला वाटलं की 60-70 प्लस बनतील. पुढचा बॉल. ओहो, चांगला बॉल आहे. अखेरकार वादळ थांबवलाय सुशांतनं आणि अशा पद्धतीनं मला वाटतं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. 42 धावा आणि 43 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम पाटील वॉरियर्सला असेल. हरकत नाही. होळी प्रीमियर लीग आहे. 42 म्हणल्या 43 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सो पुढील टीमचा टॉस आपण पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. टीम दीपेश एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सवायरा 11. दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. दीपेश एंटरप्राइजेस समायरा 11, त्यानंतर HD डॅशर्स अगेन्स्ट टीम नेंजल नॅन्सी एंटरप्राइजेस, त्यानंतर दीपेश एंटरप्राइजेस अगेन्स्ट पाटील वॉरियर, त्यानंतर समायरा 11 अगेन्स्ट HD डॅशर्स. असे आजचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी. शेवटचा कॉल टीम दिला जातोय यावर या स्टेजच्या. मी सन्माननीय संजयजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते टॉस आपण या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. होळी प्रीमियर लीग आणि होळी क्रिकेट ब्लास्ट.
हो हो जॉन्टी नाणेफेकी जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती व्यासपीठावर स्थान बनावा. जॉन्टी नाणेफेकी जिंकली, काय डिसिजन? फिल्डिंग करू. फिल्डिंग चा डिसिजन घेतला. सो लगेच पुढील मॅच साठी तयार राहायचं. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 43 बनतील की डिफेंड केल्या जातील ऐकूयात खेळाच्या पुढील सत्रामध्ये विशाल पाटील सरांच्या आव्हानातून पुढील धावतं समालोचन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गुड आफ्टरनून. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ओवळी प्रीमियर लीग 2026 पर्व 5 व दिवस पहिला आणि आफ्टरनून सेशन मधली ही लढत आपण पाहत आहात. HD डॅशर्स आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना पाटील वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं सत्र नुकतंच समाप्त झालं, ज्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 42 बनवण्यात आला टीम HD डॅशर्स कडून आणि आता 43चा चेज आहे टीम पाटील वॉरियर्सच्या टीम समोर. पहिलं षटक बॉलर महेश तयार होतात बॉलिंग मार्क वरती आणि सलामीची जोडी विकास आणि त्यांचा समवेत कैलास आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये जॉन्टीचा बॅटमधून 4 षटकार आले, बट कुठेतरी 4 षटकारांऐवजी मॅच जिंकणं ते देखील महत्वाचं राहणार होतं. पण अजूनही सामने भरपूर बाकी आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. 43चा चेज असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती विकास आणि फर्स्ट ओव्हर महेश. पहिला बॉल पॉवर प्ले, पहिलाच बॉल पॅन वरती नो बॉल. फील्ड प्लेसमेंट मध्ये गडबड झाली, फिल्डिंग मध्ये गडबड, त्यामुळे हा नो बॉल आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. बघा या गोष्टी होतात कारण गावच्या लीग मध्ये भरपूर सारे नवीन खेळाडू खेळत असतात ज्यांना काही रूल्स अँड रेग्युलेशनची कधी कधी माहिती नसते असे देखील आहे. त्यामुळे फील्ड प्लेसमेंट मध्ये मिस्टेक होण्याची शक्यता देखील असते आणि तेच तिथे घडलं. फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाली त्यामुळे नो बॉलचा इशारा आणि पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. जॉन्टी जोशी यांच्याकडनं स्पेशली आज कॉमेंट्री बॉक्स साठी 4 रेडबुलची सेवा देण्यात आलेली आहे. ते अजून पोहोचले नाही आहेत, ऑन द वे आहेत. आता उडवला फटका, गॅप मध्ये बॉल चालला आता काऊ फेसला, बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. आणि त्याचप्रमाणे मितशेठ पाटील यांच्या वतीने संध्याकाळच्या नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे मितशेठ पाटील यांच्याकडनं. दिवसभरामध्ये आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहेत. बॅकफूट वरती जाऊन पंच केला बॉल, आता डीप पॉइंटला चालला. आता ब्लॅक पडद्याला बॉल लागून ग्राउंड मध्ये रिटर्न आला म्हणजे रन तुम्ही पलून काढू शकता आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 स्कोर काढता 7 वरती. खरं तर आमच्या समालोचनाची सुरुवात मला आठवते 2021ला. खरं तर ओळी गावामध्ये फर्स्ट टाइम मी याच ग्राउंडवरती आलो होतो, मला आठवतं अजूनही. अंडर-19ची ती स्पर्धा होती आणि इथे प्लेन मिस. अंडर-19ची स्पर्धा, त्यानंतर अंडर-22ची स्पर्धा. जॉन्टी तेव्हा 24 वर्षाचे होते पण तरी सुद्धा अंडर-22 मध्ये खेळत होते. आता देखील प्लेयर मिस. आणखीन एक डॉट बॉल. आणि सुशांत 21चा होता आणि तरी सुद्धा तो अंडर-19 मध्ये खेळत होता. आता काय बोलणार.
पॅन वरती लो फुल टॉस फायनल चांगली फिल्डिंग आणि रन कंप्लीट झाली की नाही? यस झाली आहे, सिंगल कंप्लीट. त्यावेळेला मला आठवतं की सुशांतने 5 चेंडू 5 षटकार मारले होते ग्राउंड वरती 15 वर्षाच्या पोऱ्याला, आठवतं मला. सुशांतने देखील मारलेले आणि मोहिशने देखील मारलेले. आणि आज सुशांतने देखील 41 बनवला, बट जॉन्टीने 4 लगातारचे षटकार मारले, तिथेच पैसा वसूल झाला. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 8 ऑन द बोर्ड, 8 धावा स्कोर कार्ड वरती. बट पहिले षटक महेशने चांगलं टाकलंय, कारण ज्या प्रकारे सुरुवात करायची होती या मॅच मध्ये दुसऱ्या 17 मध्ये 43 डिफेंड करत असताना त्या प्रकारे सुरुवात महेशने मिळवून दिलेली आहे. 40+ खेळाडू जरूर आहेत, बट महत्वपूर्ण योगदान ते देतात. आता बॉल उडवलाय, आता ऑन साइडला बॉल झाला डीप मिड विकेटला. फिल्डर धावतात आणि धावतच राहतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आणि कैलास यांचा बॅट बंद चौकार आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 आणि त्या 3 ओव्हरमध्ये अजूनही करायचं 31 धावा. बघा बॉलिंग युनिटमध्ये दमखम भरपूर आहे. तनिष आहे, राजदीप आहे, आयुष आहे, स्वतः करण माळी देखील आहेत. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये ओली टीम साठी जे बॉलिंग करतात त्यापैकी 2 ते 3 चेहरे तर याच टीम मध्ये आहेत. आता साहिल तयार होतो, साहिल जोशी, त्यांना तर आपण विसरू शकत नाहीये. अजून राजदीप आहे, अजून आयुष पाटील आहे, वेळ आली तर करम माली आहे आणि जास्तच वेळ आली तर तनिषही आहे. आता कोणाला बॉलिंग देणार? साहिल तयार होतोय. 18 मध्ये 31 करायचं, बट येत्या बॅटिंग क्रमामध्ये अजून 2 पॉवर हाऊस येणे बाकी आहेत. त्यामध्ये सुशांत पाटील, सूरज थळे. चला सराव थांबवा, दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. साहिलजी 18 मध्ये करायचं 31. आणि खरं तर वेळेसंदर्भात पॅनल्टी लावायला हवी, बट ती रन्सची नाही, 2-3 हजाराची. तेव्हा जाऊन कुठेतरी वेळ वाचेल, कारण रन्सने टीमला फरक पडत नाहीये. आपण स्पेशली साहिलजी इतका वेळ का लागतो? सुरुवात करा दुसऱ्या ओव्हरला. साहिलला पहिलाच बॉल, निर्धाव चेंडूने सुरुवात तो करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे बॅटरने जरूर केला, बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की स्लो ओव्हर रेटमुळे कदाचित मॅच फीस कट केली जाते 30 ते 50%. आणि त्याच प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील असायला हवं, कारण रन्सने अथवा बॉलच्या पॅनल्टीने देखील टीमला फरक नाही पडत. आता मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये, अगदी बॅट हातामध्ये निसटली आहे. फिल्डर येतात लॉंग ऑफला, कॅच पकडली जाईल, झटका पकला. तसेच सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि स्पेशली बाबा आलेले आहेत. बाबांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो ओवळी प्रीमियर लीग 2026 मध्ये. जयेश दादा देखील ऑनलाईन सध्याच्या घडीला स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि जॉन्टीच्या 4 षटकारांचं कौतुक त्यांनी फार केलं की भाई फॉर्म मध्ये. बट दुःख राहिलं की मॅच जिंकू शकले नाही. बट अजून देखील सामने भरपूर बाकी आहेत. JP सध्याच्या घडीला सुरतला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये, आणि ही अभिमानाची गोष्ट लागली की आपल्या ओवळी गावचा सितारा गेले कित्येक वर्ष ज्यांनी भिवंडीचं क्रिकेट गाजवलं आणि भिवंडी क्रिकेट मधला पहिला आयकॉन म्हणून ज्यांना आम्ही नेहमीच म्हणतही असतो, भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील या पर्वामध्ये आपल्याला दिल्ली सुपर हिरोज टीम मध्ये पाहायला मिळतोय इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये. सूरज आला, पहिलाच बॉल, मिस्टामिंग जरूर होता, बट झेलची शक्यता नव्हती. विकेट किपर कोण आहेत? विकेट किपर सध्याच्या घडीला निलेश पाटील आहेत. तेव्हाच एक क्विक ते रिॲक्ट करतात, जबरदस्त ते फिल्डर आहेत. आणि खरं तर ते बॅटिंग देखील फार चांगली करतात. पण सध्याच्या घडीला राजदीप अजून का थांबला, मला देखील प्रश्न पडला, कारण या वेळेला रन्स फार कमी आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिलने चांगली बॉलिंग केलेली आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे. तनिष सध्याच्या घडीला डीप मिड विकेटला फिल्डिंग करतोय.
आता पुलचा फटका आलाय, फिल्डर करण येतात, बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. सुरेश थळे आता क्रमांक 3 वरती आले बॅटिंग करण्याकरिता. स्कोर कार्ड आता पुढे जातो. टीम टोटल आता 14 ऑन द बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल आता उडवला सूरजने. सूरजचा बाहूंचा बल दाखवणारा फटका, पुल अँड पॉवर सिक्सर. यापुढील होणारा जो सामना त्याचा टॉस देखील झालेला आहे. टॉस झालेला आहे. आदेश शेठ जोशी सध्या सगळे थोडे नाखुश आहेत, कारण या आधीचा खिशामध्ये असलेला सामना विराज म्हात्रे यांच्या टीमने तिथे बाजी मारली. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल दरम्यान येतोय. विराज देखील विचार करत असेल की बाल बाल बच गए पहिल्याच मॅच मध्ये, बट दुसऱ्या बाजूने नाखुश असेल टीम. बघा 2 ओव्हरमध्ये 20 झाले आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. 12 मध्ये 23 करायचं. 12-23 समीकरण राखले. अजून देखील सुशांत पाटीलचे येणं बाकी आहे, पण बॉलिंग युनिट मध्ये दमखम आहे ही महत्वाची गोष्ट. राजदीप पाटील अजूनही त्यांची बॉलिंग करणं बाकी आहे आणि त्याचप्रमाणे आयुष पाटील देखील ऑप्शन आहेत. त्याचप्रमाणे तनिष देखील ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे करम माळी देखील ऑप्शन आहेत. ऑप्शनची कमी नाहीये. बॉलर आता तयार होतोय. चला वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग टीम प्लीज फिल्डिंग सेट करा. आणि बॉलर तयार होतो राजदीप पाटील. नुकताच खासदार चषक कंप्लीट झाला सरवली, तर तिथे 5 घेतला होता राजदीपने. 5 विकेट काढले होते 2 ओव्हरचा स्पेल मध्ये. आणि तोच राजदीप आता तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. आणि इथे 5 देखील आवश्यकता नाहीये. इथे इकॉनॉमिकल बॉलिंग जरी केली तरी सुद्धा त्याच्या टीमसाठी ते फायदेशीर राहणार आहे. चला राजदीप सुरुवात करा 3rd ओव्हरला. दीपेशने जर कॅच पकडली तर आदेश जोशी यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. राजदीप पगलास बॉल अतिरिक्त गतीने टाकला होता. इनर एज. आता हाना हाना सुरू आहे. डायरेक्ट हिट जर लागला असता. आता हे काय सुरू आहे. आता येतोय दरम्यान डॉट बॉल. राजदीप पाटील या तिसऱ्या षटकामध्ये 12 मध्ये 23 करायचा होत्या. डॉट बॉल ने सुरुवात. भूषण दादांनी देखील सांगितले दीपेशने जर कॅच पकडली तर 200 त्यांना देखील मिळतील. डॉट बॉल असेल. चला सूरजजी तुम्ही बॅटिंग करा, बाकी अंपायर्स बघून घेतील. नेक्स्ट बॉल 11 मध्ये आता करायचा 23. आता बॉल दरम्यान आउटफील्ड मध्ये चालला. आता सिंगल पेक्षा जास्त घेणार देखील नाही आहेत. आता हे सिंगलच मिळेल. खरं तर मला हा प्रश्न पडला आहे की ग्राउंड मध्ये सुरेश थळे आहे तरी सुद्धा टेन्शन मध्ये काय डगआउट. हे समीकरण जर आपण पाहिलं तर 10 चेंडू लागले. त्यांनी 10 मध्ये करायचं 22. 10-22 इक्वेशन. 3 चेंडू अगदी सूरजच्या टप्प्यामध्ये पडले तर तो कार्यक्रम इथेच करून टाकेल. आता करण माळी काहीतरी कानमंत्र देत आहेत. आता त्या कानमंत्राचा परिणाम काय होईल ते मला पाहायचं या बॉलवरती. नेक्स्ट बॉल आता सुरेश थळे स्ट्रायकिंग एंड वरती. 10 मध्ये करायचं 22. बघा या ओव्हर मध्ये खर तर इकॉनॉमिकल बॉलिंग होणं हे फिल्डिंग टीम साठी डॅशर साठी महत्वाचं. कानमंत्र चांगलाच दिला. यॉर्कर टाकला. राजदीपने रनआउटची शक्यता आता ही होणार नाहीये. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि आता समीकरण राखले. चेंडू शिल्लक येते 9 मध्ये करायचं आता 21. सुशांत पाटील पॅड बांधून हेल्मेट लावून रेडी आहेत, बट वाट पाहतात की बारी येईल कधी. आणि बारी येता येता जास्त उशीर नको व्हायला, तेही ते विचार करत असतील. सुशांत पाटील या आधीच्या सामन्यामध्ये 41 बनवला होता.
पण आता बॅटिंग अजून देखील आलेली नाहीये. समीकरण 9 मध्ये करायचं 21. पगले 3 चेंडू साठी टाकलेत राजदीपने. नेक्स्ट बॉल आता बॅक ऑफलन आणि अंपायरचा इशारा येतोय की बॉल पडल्यानंतर राईज फार जास्त झाला, त्यामुळे वाईट बॉल +1 फॉर दी ओव्हर. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. फार वरनं हा बॉल होता. योग्य निर्णय अंपायरचा लागला, कारण अगदी बॅटर टोज वरती आले तरी सुद्धा बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट झाले नाहीये. अतिरिक्त रन चरणदादा पाटील यांचं देखील आगमन. चरणदादा कोणत्या टीम मध्ये नाही आहेत का? ते नेक्स्ट इयर या सीझनला त्यांनी विश्रांती घेतली आहे. प्लेअर मिस आणि आणखीन एक डॉट बॉल. आता सध्याच्या घडीला इथे अडचणीमध्ये आहे टीम वॉरियर्स, कारण आता करणार तर करणार काय. समीकरण आता लागले, चेंडू लागलेत. एकाच टीम मध्ये आपण दीपेश पाटील, करणदादा माळी यांना आपण पाहत आहात. आणि सध्याच्या घडीला टीम आता पुढे. आता स्टेप आउट झालेत इनर एज. पण घडलं काय? हिट विकेट की प्लेड ऑन? प्लेड ऑन झालेत बॅटर. विकेट मिळेल. अभी गर्म पानी की स्थिति में बैटिंग करने के लिए आते हुए सुशांत पाटील, त्यांना सवय अशा परिस्थितीमध्ये खेळायची, कारण त्यांच्या आतापर्यंतची कारकिर्दी जर आपण पाहिली तर सोप्या कार्यांसाठी त्यांना ओळखलं जातच नाही, अवघड कार्यांना सोपं करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. आता पुन्हा एकदा ते करायचं. समीकरण राखले, चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये आता करायचं 20. पण काय जेव्हा बॉलिंग केली राजदीपने या ओव्हर मध्ये, फक्त 3 धावा आतापर्यंत राजदीपने दिला. शेवटचा बॉल ओव्हर मधला, शेवटचा बॉल तो देखील येतोय निर्धाव. आणि आता 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं 20 धावा. आता खर तर 4 ओव्हर 43 करायचं होतं. आता इक्वेशन, चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये करायचं 20. प्लीज एक रिक्वेस्ट असेल, फिल्डिंग टीम कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. आता खरं तर ज्या प्रकारे मीटिंग सुरू आहे असेंब्लीमध्ये देखील ना, एखादी निधी पास करण्यासाठी जितकी मोठी मीटिंग नसेल त्यापेक्षा जास्त मोठी मीटिंग आता बॉलर चूज करण्यासाठी सुरू आहे. आणि अखेरता आता निर्णय आला, बॉलर तयार होतात बॉलिंग मार्क वरती. आयुष पाटील, चला फिल्डिंग सेट करा फिल्डिंग टीम, चला सामने भरपूर बाकी आहेत. फिल्डिंग सेट करा लवकर. यात नंतर जॉन्टी पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील. यात नंतर जो होणारा सामना आहे दीपेश इंटरप्राइजेस आणि समायरा 11 ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सेट करा. आयुष पाटील तयार होतो या अंतिम ओव्हर मध्ये. 6 मध्ये करायचं 20. आता खर तर पहिला सामना या स्पर्धेमध्ये खेळत आहे HD डॅशर्स. ते विजयाने सुरुवात करतील का या पर्व 5 मध्ये, की इथे दुसरा विजय प्रस्थापित करताना आपल्याला पाटील वॉरियर्स टीम पाहायला मिळेल का? आणि अशा परिस्थितीचे 2 चांगले बॅटर्स ग्राउंड मध्ये आहेत. सुशांतजी किती वेळ? बघा, जे बॉल अवेलेबल आहेत तेच मिळणार आहेत. 6 मध्ये करायचे 20 धावा. अक्षयदादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आकाशदादा पाटील, त्यांना मी विनंती करतो आपण या मंचावरती आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. अनिलदादा म्हात्रे, त्यांचं देखील शुभ आगमन झालं, आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. प्रॉब्लेम काय बॅटर्स, तुम्ही थांबलेत का? गावची स्पर्धा आहे, आपल्याला प्रत्येकी मॅच वेळेवरती कव्हर करायची आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे वेळ घ्याल तर अवघड आहे. चला घाई करा. आता आयुष पाटील तयार होतो.
अंतिम 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायच्यात 20 धावा. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे राहणार आहेत, कारण या वेळेला कुठेतरी 43चा चेस हलक्यामध्ये घेतला की काय बॅटरचं. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचा वरनं पहिलाच मारलाय थळेने, सिक्सर. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जीत जोशी कुठे गेले? जीत जेवायला गेला असेल. दुपारची वेळ आहे आणि त्याची आवडती वेळ. जीत कुठे आहे? आहे 5 मध्ये आता करायच्या 14. आता हा बॉल सोडून दिला, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. बट या वेळेला खरं तर प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं ना, ज्या उर्वरित आता 13 राखलेल्या त्या तेव्हा डिफेंड होतील जेव्हा आयुष न डगमगता न घाबरता बॉलिंग करेल. कारण या वेळेला त्यालाही ठाऊक आहे की समोर सूरज आहे, समोर सुशांत आहे. लाईन आणि लेंथ मध्ये जर मिस्टेक झाली तर मोठा फटका येऊ शकतो. पण त्या गोष्टींना बाजूला ठेवून लाईन आणि लेंथ वरती फोकस करणं महत्वाचं. आता फुल टॉस फ्लॅट चाललाय बॉल कॅप मध्ये थेट बाउंड्री लाईनचा पलीकडे, फ्लॅट सिक्सर. हाईट साठी की बाउंड्री चेक? बाउंड्री चेक करायची आहे. तिसरे पंच आपण या चेक केलं जाईल कारण थोडं क्लोज आहे. आणि बॉल एका टप्प्याने गेला. चौकार असेल, 4 मिळतील. म्हणजे 4 चेंडू लागलेत आणि 4 मध्ये आता करायचे आहेत रन्स. 4 मध्ये आता 9 करायचे आहेत. 4-9चे समीकरण. आता परत एकदा उडवलाय आणि कनेक्शनला जवाब. आणि आता असं वाटतंय की हा सामना खिशामध्ये पाटील वॉरियर्सचा, कारण आता चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये करायचा 3. तीन चेंडू लागले, 3 मध्ये 3 करायचे. अजूनही सामना संपलेला नाही. इथे एखादा डॉट बॉल जरी आला, विकेट जरी आली तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल आहे. फुल टॉस बॉल दरम्यान आता इथे पहा फिल्डर्स करतायत काय. सामना समाप्त. बाजी मारली आहे या मॅच मध्ये पाटील वॉरियर्स टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मॅन ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये. लास्ट ओव्हर मध्ये 20 करायचे होते आणि त्या रन्स ज्याने बनवला तो सूरज थळे ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच.